आधी निवडणुका पुढे गेल्या आणि आता निकाल देखील पुढे ढकलण्यात आलाय। बरोबर आहे, कारण नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आता 3 डिसेंबरला नव्हे तर 21 डिसेंबरला लागणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा टीकेचं धनी व्हावं लागलं। याचाच आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। ही आहे आजची सर्वात मोठी बातमी। हा आहे आजचा सर्वात महत्त्वाचा निकाल। राज्यात पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निकाल आता 3 तारखेऐवजी 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निवडणूक आयोगाला हे आदेश दिले आणि राजकीय पक्षांसह उमेदवारांना दुसरा मोठा धक्का बसला। जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग, तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ही 21 तारखेला होईल। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचं जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील। न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पोस्टपोन करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी चांगलेच संतापले होते। न्यायालयानं दिलेला हा निकाल समजल्यानंतर त्यांचा पारा आणखी चढला। विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे। कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत, त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत। मीही अनेक वकिलांशी त्याचा सल्लामसलत केलेली आहे। माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे, हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे। ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही। या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे। माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर। केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। पण ठीक, हा निकाल देताना न्यायालयानं म्हटलं 3 डिसेंबरला मतमोजणी होणार नाही। सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रितपणे होईल। मतदानाचे सर्व टप्पे फ्री अँड फेअर राहायला हवेत। 20 डिसेंबरला मतदान बाकी असताना 3 डिसेंबरला निकाल कसे घोषित करू शकता? लोकसभेत प्रत्येक टप्प्यानंतर निकाल जाहीर करता का? ही निवडणूक 2 टप्प्यात आहे असं समजा। राज्य निवडणूक आयोगानं स्वतःच हे करायला हवं होतं। निवडणुकीचा निकाल पुढे जाणं चांगलं की वाईट यावरून सत्ताधारी भाजप नेत्यांमध्ये 2 मतप्रवाह दिसले। महसूल मंत्री बावनकुळेंचा या निकालानं भ्रमनिरास झाला, तर मुंबई अध्यक्ष साटम यांना मात्र निकाल एकत्र लागणं योग्य वाटलं। राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीस धरता असं मला वाटतं। एक प्रकारचं वेठीस धरणं झालं। ज्यांनी इतक्या निवडणुका पायी फिरवून प्रचार केला, प्रसार केला, त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे। एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे, ही कृती योग्य नाही। एकदा निवडणुका 20 तारखेला असल्या तर सगळ्या निवडणुकांचं एकत्रितपणे मतमोजणी 21 तारखेला ही घेतली जाईल। मला असं वाटतं की न्यूट्रॅलिटी च्या दृष्टिकोनातून हे योग्य आहे। नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे कारण त्यांनी ज्या निवडणुका पुढे ढकलल्या हा निर्णय हा वादातीत आहे आणि कॉन्स्टिट्यूशनली, लीगली, टेक्निकली हा निर्णय कसा योग्य आहे हे स्पष्टीकरण त्यांनाच द्यावं लागेल। असं केलं तरी आरोप होऊ शकतात, तसं केलं तरी आरोप होऊ शकतात। त्यातून जे योग्य असतं ते घडत असतं। निवडणुकांचे निकाल पुढे गेल्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगासोबत राज्य सरकारलाही धारेवर धरलं। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहे। एकीकडे 21 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असं सूर्यकांतच्या जे आता सीजे आहेत त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता। सूर्यकांतजी यांच्या निर्णयाचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं गेलं। हे काय निवडणूक आयोगाला माहीत नाही? आम्ही 27% आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात हसून उतरवायचं होतं। निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे। निकाल लांबणीवर पडल्यामुळे यंत्रणेवरचा ताण देखील आता वाढणार आहे। त्यामुळे 280 पेक्षा जास्त स्ट्रॉंग रूम राहतील। मतमोजणी केंद्र 21 डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावी लागतील। ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम मध्ये 21 तारखेपर्यंत पोलीस बंदोबस्त वाढवावा लागेल। निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल। जवळपास विधानसभे इतक्या जागा असल्यानं तेवढी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा 3 आठवडे व्यस्त राहील। मतमोजणीबाबतचा हा निकाल ज्यांच्या याचिकेमुळे लागला ते वर्ध्यातील भाजपचे उमेदवार प्रदीपसिंग ठाकूर यांनी समाधान व्यक्त केलं। एकीकडे मुख्यमंत्री याबाबत नाराजी व्यक्त करत असताना भाजपच्याच उमेदवारांना कोर्टात धाव घेतल्यामुळे यामागे काही आदेश होते का अशी ही चर्चा सुरू झाली।
एबीपी माझाला या प्रश्नाचं उत्तर देत ठाकूर यांनी भूमिका स्पष्ट केली. जेव्हा निवडणूक माझी पुढे होणार आहे तसं मला कळलं. मी पाहिलं की मतमोजणीची जी तारीख आहे ते 3 तारीख आहे आणि माझ्या इलेक्शन जे पुढे ढकललेलं त्याची तारीख 20 डिसेंबर देण्यात आलेली होती. इलेक्शन 20 तारखेला होणार आहे तर त्याच्यावर मला माझ्या मतदातावर फरक पडणार म्हणून मी काल हायकोर्टात गेलो. निकालाची तारीख पुढे जाणं योग्य की अयोग्य यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी सर्व राजकीय पक्षांचं, उमेदवारांचं आणि मतदारांचं एका मुद्द्यावर मात्र एकमत आहे. तो मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार. या भोंगळ कारभाराचा फटका बसल्यानंतर इथून पुढे तरी आयोगाचा कारभार सुधारणार का आणि उरलेला निवडणूक कार्यक्रम सुरळीत पार पडणार का अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे एवढं मात्र नक्की. नागपूरहून रजत पशीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.